पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मुसाचं पाकिस्तानी आर्मी कनेक्शन समोर आले। हाशिम मुसा पाकिस्तानी कमांडो असल्याचं उघड झालंय। पाकिस्तानी सैन्यात कमांडो ट्रेनिंग घेऊन लष्कर ए तोयबात तो सहभागी झाला होता। एनआयएकडून झिपलाईन ऑपरेटरची चौकशी सुरू आहे। ऋषी भट्ट झिपवर असताना अल्लाहू अकबर का ओरडले हे जाणून घेण्यासाठी त्यांची चौकशी सुरू आहे। एनआयएकडून पहलगाममध्ये 100हून अधिक जणांची चौकशी सुरू आहे। 8 ते 10 फोटोग्राफर, 10 ते 12 दुकानदारांची चौकशी होते। बँकेतील व्यवहारांचे तपशील, कॉल रेकॉर्ड्स यांचाही तपास केला जाणार आहे। पहलगाममध्ये घटनास्थळी एनआयएकडून सीन रिक्रिएट करून तपास केला जातोय। व्हिडिओ फुटेजच्या आधारे तांत्रिक पुरावे जमा करण्याचं काम सुरू आहे। झिपलाईन ऑपरेटर तसंच दहशतवाद्यांच्या हल्ल्यावेळी उपस्थित स्थानिकांचीही एनआयएकडून चौकशी होणार आहे। काश्मीरच्या विविध भागात दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराची मोठी कारवाई सुरू आहे। वृत्तसंस्था एनआयएच्या सूत्रांची माहिती आहे। भारतीय लष्कराची काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात मोठी मोहीम सुरू आहे। पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरोधातली मोहीम वेगानं सुरू आहे। बैसरन लगतच्या कोकरनाग जंगलाला लष्करानं बेडा घातलाय। जमिनीवरील झडतीसह ड्रोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे सुद्धा शोध मोहीम सुरू आहे। भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडची जबाबदारी लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे। पहलगाम हल्ला आणि पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। 1 मे रोजी उधमपूरमध्ये प्रतीक शर्मा पदभार स्वीकारतील। पहलगाममधील हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला। या कुटुंबियांच्या शिक्षण आणि रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार आहे। पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी ही मोठी घोषणा केली आहे। राजकारण्यांनी माणुसकी दाखवावी, वादग्रस्त वक्तव्य करून आमच्या भावनांशी खेळू नये, संतोष जगदाळेंच्या पत्नी आणि मुलीनं राजकारण्यांनाही विनंती केली आहे। सर्व पक्षांनी एकत्र येऊन दहशतवाद संपवावा असं आवाहनही त्यांनी केलं। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज 1 आठवडा पूर्ण होतोय। पीडित 26 कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, तर देशभरातून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी होते। जम्मू काश्मीरमधील 48 पर्यटन स्थळ तात्पुरती बंद करण्याचे आदेश देण्यात आले। दहशतवाद विरोधी कारवाई सुरू असलेल्या भागातील पर्यटन स्थळ बंद होत आहेत। कारवाई सुरू असलेल्या भागातली हॉटेल, रिसॉर्ट्सही बंद राहणार आहेत। पहलगाम हल्ल्याच्या 1 आठवड्यानंतर काश्मीरमध्ये हळूहळू पर्यटनाला सुरुवात झाली आहे। दल लेक परिसरात सध्या पर्यटकांचा वावर वाढू लागला आहे। गेल्या 3 दिवसांपासून अभिनेते अतुल कुलकर्णी जम्मू काश्मीरमध्ये आहेत। डल सरोवर फेरफटका मारत शिकारा बोटीतून त्यांनी सफर सुद्धा केली आणि स्थानिक व्यापाऱ्यांकडूनही वस्तू विकत घेतल्या। पहलगाम दहशतवादाला प्रत्युत्तर इंडियन स्पिरिटमधून भारतीय पर्यटकांची काश्मीरमध्ये विविध पर्यटन स्थळांवर गर्दी होते। भारतीय पर्यटक घाबरलेले नाहीत, हे एक प्रकारे भारतीय कृतीतून दाखवून देत आहे। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्यात आता महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी याची माहिती दिली आहे। महाबळेश्वर महोत्सवात प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल कार्यान्वित होणार आहे। भारतीय सैन्याच्या हालचाली जाणून घेण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे। पंजाबमधील टोल प्लाझा विद्यार्थ्यांना पाकिस्तानातून फोन जात आहेत। आयएसआयच्या हस्तकांकडून सैन्याची माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सिंधू पाणी करार थांबवल्यानंतर पाकिस्तानकडून मंगला धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झालेली आहे। पाण्याच्या कमतरतेमुळे नागरिक सरकार विरोधात रस्त्यावर उतरत आहेत। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताची धास्ती वाटते। भारत पाकिस्तानवर हल्ला करेल हे जवळजवळ निश्चित झाले, त्यामुळे पाकिस्तानने सैन्य वाढवले। पाकिस्तानचे रक्षामंत्री ख्वाजा आसिफ यांनी हे विधान केलं। मोदींकडे प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नाही। भारताकडून कधीही मोठा हल्ला होऊ शकतो, पाकिस्तानने तयारी ठेवावी, पाकिस्तानचे माजी माहिती प्रसारण मंत्री फवाद हुसैन चौधरी यांनी एक्सपोज केली। पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचं एक्स अकाउंट भारतात बॅन करण्यात आलेले। संरक्षण मंत्री आसिफ यांचं एक्स अकाउंट आता भारतात दिसणार नाही। पाकिस्तानला करारा जबाब द्या, त्यांना पुन्हा संधी देऊ नका, जमियत उलेमा संघटनेचे अरशद मदनी यांनी मागणी केली। मॉस्कोतील पाकिस्तानी राजदूत यांनी रशियन परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली। भारताला रोखा, रशियाकडे पाकिस्तानने विनवणी केली, त्यावर दोन्ही देशांनी संयम राखावा, रशियानं भारत पाकिस्तानला आवाहन केलं। तुर्की पाकिस्तानला समर्थन देत आहे। पाकिस्तानच्या जनतेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांनी वक्तव्य केलंय। भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लवकरात लवकर कमी व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली।
पाकिस्तान सैन्यामध्ये त्यांच्या लष्कर प्रमुखाविरोधात सूर उमटणं ही भारतासाठी जमेची बाजू आहे. निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानी सैन्य पराभूत मानसिकतेत दिसत असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये भारतानं पाकिस्तानला फटकारलंय. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि निधी मिळतोय असा आरोप केलाय. भारतानं पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांच्या मुलाखतीचा भारताकडून हवाला देण्यात आला. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स पाकिस्तान सोबत तातडीनं व्यापार थांबवण्याचा निर्णय घेत आहे. त्यामुळे सरकारसह आता भारतीय व्यापारीही पाकिस्तानची कोंडी करण्याच्या प्रक्रियेत सक्रिय झाले. पाकिस्तानच्या कोंडीसाठी भारत सज्ज झालाय. पूर्वेकडे जाणाऱ्या पाकिस्तानी विमानांना चीन श्रीलंकेला वळसा घालून जावं लागेल. व्यापारी जहाजांना प्रवेशबंदी करून भारत पाकिस्तानची आता कोंडी करतो. भारत सरकारतर्फे पाकिस्तानी विमानांसाठी भारतीय एअरस्पेस बंद करण्याचा विचार सुरू आहे. भारत पाक वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा विचार सुरू आहे. पाकिस्तानकडून यापूर्वीच भारतीय विमानांसाठी आपली हवाई सीमा बंद करण्यात आली आहे. राजधानी इस्लामाबाद वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावपळ सुरू आहे. पाकिस्तानने इस्लामाबाद लाहोर हवाई हद्द बंद केली आहे. पाकिस्तानी वायुदलाकडून नोटीस टू एअरमन जारी करण्यात आली आहे. पाकिस्तानकडून पुन्हा सीमेवर गोळीबार सुरू झालाय. काल रात्री कुपवाडा आणि बारामुल्लाच्या सीमेवर गोळीबार झाला. अखनूर सेक्टरमध्ये लहान शस्त्रांनी गोळीबार झाला. पाकिस्तानकडून केलेल्या गोळीबाराला भारताकडूनही जशास तसं उत्तर देण्यात आलं. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवण्यात आलेलं आहे. मल्लिकार्जुन खरगे पडवाट राहुल गांधींनी मोदींना पत्र लिहिलंय. संसदेचं विशेष सत्र लवकरात लवकर बोलवण्याची मागणी त्यांनी केली. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र पाठवलंय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विशेष अधिवेशन आणि चर्चा करण्याची मागणी करण्यात आली. जयराम रमेश यांनी ही माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदींची हेटाळणी करणारा फोटो काँग्रेसकडून पोस्ट करण्यात आलाय. जबाबदारी घेण्याच्या वेळी गायब अशी फोटोओळ त्या फोटोला देण्यात आली आहे. भाजपकडून काँग्रेसचा लष्कर ए पाकिस्तान असा उल्लेख करण्यात आलाय. काँग्रेसनं शेअर केलेल्या पोस्टला भाजपचं प्रत्युत्तर अशा प्रकारे समोर आलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.